आता गुंतवणूक असं म्हटलं, की आपण नॉर्मली विचार करतो, की एस-आय-पी आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, असं आपण सर्वसाधारणपणे विचार करतो. पण तुम्ही मात्र असं सांगता, की नाही क्रिप्टोमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत. तर मला असा प्रश्न आहे, की क्रिप्टोमध्ये का इन्व्हेस्ट करायचे आपण? बघा मॅम, पूर्वीच्या काळात आहे ना, गुंतवणुकीचं एकमात्र पर्याय होता तो म्हणजे सोनं. पूर्वीच्या काळात लोकं फक्त सोन्यामध्येच गुंतवणूक करायचे. अजून काही इन्स्ट्रुमेंट फायनान्शियल अवेलेबल नव्हते. सो जसा काळ वाढत राहिला तर स्टॉक मार्केट आलं. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लोकांनी चालू केली. त्यानंतर म्युच्युअल फंड्स आले. सो आता ही 21st सेंचुरी जो चालू झालेली आहे, हे क्रिप्टो हे 21st सेंचुरीचं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये गुंतवणूक करून म्हणजे इतर बाकीच्या मार्केटपेक्षा ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा मिळतो, चांगला परतावा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतो. सो आता हे जे क्रिप्टो आहे हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. सो ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला फ्युचरची टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं आहे. सो फ्युचरमध्ये हीच टेक्नॉलॉजी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यूज केली जाणार आहे. सो त्यामुळे क्रिप्टो मार्केट हे इन्व्हेस्ट करण्यासाठी एक चांगला परतावा देणारं ऑप्शन आहे. पण हे क्रिप्टो करन्सी म्हणजे म्हणजे आम्हाला कशी सवय असते आपल्याला सगळ्यांना, की नाणी आहेत, नोटा आहेत किंवा काही नाही तर इंटरनेट आपलं जे असतं म्हणजे बँकिंग जे आपण करतो ॲपवर वगैरे त्याची सवय. पण हे ॲक्च्युली बिटकॉईन्स म्हणा किंवा तुम्ही जे क्रिप्टो म्हणता ते असतं कुठे नक्की? फिजिकली कुठे असतं ते? बघा, क्रिप्टो करन्सीचा अर्थ म्हणजे काय? ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. ठीक आहे. क्रिप्टो म्हणजे व्हर्च्युअल आणि करन्सी म्हणजे आपली नॉर्मल करन्सी. सो ही फिजिकली या करन्सीचं काहीच अस्तित्व नाही आहे. जे पण काही अस्तित्व आहे याचं इंटरनेटवरती आहे आणि त्याची व्हॅल्यू पण जी आहे ती इंटरनेटमध्ये आहे. सो फिजिकली याचं काहीच अस्तित्व नाही आहे. सो ही क्रिप्टो करन्सी जी आहे ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती काम करते. सो ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबद्दल सांगायचं झालं तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी एक डिजिटल लेजर टेक्नॉलॉजी आहे. सो पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती असेल की व्यवहारांची नोंद वगैरे ठेवण्यासाठी रजिस्टरचा वगैरे उपयोग केला जात होता. सो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की रजिस्टरचे पान वगैरे फाडलं किंवा म्हणजे त्याला डेटा गायब करणं खूप इझी होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जसा इंटरनेटचा शोध लागला, कम्प्युटरचा शोध लागला, त्याच्यानंतर मग एक्सेल वगैरे सारखे शीट्स आले किंवा सर्व्हर्स वगैरे आले. तर एखादी पर्टिक्युलर कंपनी आहे त्यांचा डेटा जो आहे तो सर्व्हरमध्ये सेव्ह करून ठेवत होते. बट त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय होता की कोणताही कम्प्युटर हॅकर इझिली ते सर्व्हर हॅक करून त्याच्यामधला डेटा मॅनिप्युलेट करू शकत होता. ठीक आहे. सो ह्याचंच सोल्युशन हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती एखादी कोणती माहिती स्टोअर झाली तर ती माहिती कधीच कोणीच चेंज नाही करू शकत आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला कोणी हॅक नाही करू शकत. सो ही जी माहिती असते ही फक्त एकट्या सर्व्हरपुरता मर्यादित नसते. सो इंटरनेट किंवा त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीशी जितके पण कम्प्युटर किंवा नोड्स जोडलेले आहेत वर्ल्ड वाईडमध्ये, सो ती ट्रान्झॅक्शनची प्रत्येक कॉपी ह्या प्रत्येक सिस्टममध्ये किंवा ह्या सर्व्हरमध्ये स्टोअर केली जाते. सो जर कोणाला हे ब्लॉकचेन हॅक करायचं असेल तर ते इम्पॉसिबल असं काम आहे. कारण की हे पर्टिक्युलर कोणत्या एका डेटा सेंटरमध्ये किंवा एका सर्व्हरमध्ये स्टोअर नाही होतं, तर ते मल्टिपल कम्प्युटर्समध्ये ह्याची माहिती स्टोअर केली जाते. सो जर कोणाला हॅक करायचं असेल तर त्याला फक्त एकटंच सर्व्हर नाही तर पूर्ण जितके पण ब्लॉकचेनमध्ये जितके पण कम्प्युटर्स आहेत तर सर्वांना त्याला हॅक करावं लागतं आणि हे इम्पॉसिबल आहे. नाही, पण आता तुम्ही म्हणालात की हे व्हर्च्युअल आहे. बरोबर. म्हणजे माझा पैसा वाढतोय आणि तो किती वाढतो हे मला कसं कळणार? हे कळण्यासाठी बघा, तुम्ही जे क्रिप्टो करन्सीज तुम्ही घेऊन ठेवतात हे तुम्ही एक्सचेंजवरती किंवा कोणत्या ना कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही घेऊन ठेवता. सो त्या प्लॅटफॉर्मवरती त्याची ट्रेडिंग केली जाते. ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे झिरोदा वगैरे ॲप आहेत, 5 पैसा आहे, शेअर खानसारखे म्हणजे ब्रोकर्स आहेत. सो क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. काही प्लॅटफॉर्म जे आहेत ते इंडियन आहेत, काही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स आहेत. सो ह्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं पोर्टफोलिओ म्हणजे जे पण काही आहे त्याची ग्रोथ वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता त्याची. पण मग आता स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये खूप मोठं अंतर आहे, जमीन आणि आकाशाचं अंतर आहे. सो जर माझ्या माहितीप्रमाणे तरी बघा, स्टॉक मार्केट जे आहे हे ट्रेडर्स मार्केट आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जो तो स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, राईट. बट मोस्ट ऑफ द तर सगळे ट्रेडर्स आहेत त्या मार्केटमध्ये. इन्व्हेस्टरसाठी असं काही खास नाही आहे त्या मार्केटमध्ये. म्हणजे आता तुम्ही जर समजा रिलायन्सचे स्टॉक आज तुम्ही घेतलेले आहेत, सो ह्याला जेव्हा तुम्ही सेल करणार पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांतर 10 वर्षांतर तेव्हा तुम्हाला त्याचा प्रॉफिट मिळणार आहे. ठीक आहे. बट क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटपेक्षा जास्त अपॉर्च्युनिटी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमची ग्रोथ करू
शकता. फॉर एक्झाम्पल आता स्टॉक मार्केटमधून पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी ना माझ्या माहितीप्रमाणे तरी 3 ते 4 मार्ग आहेत. सर्वात पहिला जो मार्ग आहे तो ट्रेडिंगचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो इन्व्हेस्टमेंट आहे, जे रेग्युलर आपण इन्व्हेस्टमेंट करतो तो. त्यानंतर तिसरा जो मार्ग आहे तो डिव्हिडंडचा आहे. बट ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा आहे की 100 म्हणजे सगळेच स्टॉक डिव्हिडंड देत नाहीत. 100 पैकी हार्डली 5 ते 10 स्टॉक्स जे आहेत ते डिव्हिडंड देतात. सो ह्याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कम मिळत नाही आहे. आणि चौथा जो मार्ग आहे तो आहे IPOचा. जेव्हा कोणती एखादी नवीन कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा तुम्ही IPO थ्रू त्याचे स्टॉक्स घेऊ शकता. बट क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज, माझ्या माहितीप्रमाणे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 13 ते 14 ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामधून तुम्ही पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता. सो स्टॉक मार्केटच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. आता स्टॉक मार्केट जे आहे हे एक फिक्स टायमिंग आहे. 9:15 ते 9:30 दरम्यान चालू होणार, 3:30 वाजता बंद होणार. सो मोस्ट ऑफ द जे मिडल क्लास लोक आहेत हे ह्या टायमाला त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा कामकाजात बिझी असतात. सो त्याच्यामुळे प्रत्येकाला ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही किंवा ट्रेडिंग करता येत नाही. बट क्रिप्टोकरन्सी मार्केट जे आहे 24 तास 365 दिवस सुरू असतं. सो तुम्ही रात्री ट्रेडिंग करू शकता, रात्री इन्व्हेस्टमेंट करू शकता, सॅटर्डे संडे तुम्ही करू शकता. जेव्हा पण तुम्हाला फ्री वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण आता जर मी म्हणजे मी ठरवलं की मला इन्व्हेस्ट करायचं आहे तर मी क्रिप्टोमध्ये कसं इन्व्हेस्ट करणार? बघा, जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटचे ब्रोकर्स आहेत, झिरोदा वगैरे आहे, तो तसं क्रिप्टो मार्केटमध्ये पण क्रिप्टो एक्सचेंजेस आहेत, सेंट्रलाइज एक्सचेंजेस. सो काही इंडियन आहेत, सो काही इंटरनॅशनल आहेत. सो इंडियन एक्सचेंजमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि फॉरेनचे जे एक्सचेंज आहेत त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येईल की फॉरेन एक्सचेंजेसवरती आम्ही विश्वास कसा ठेवणार? ठीक आहे. सो इंडियामध्ये ऑपरेट करण्यासाठी इंडियाचं जे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आहे, FIU ज्याला म्हणतात, सो त्या लोकांनी जे इंटरनॅशनल एक्सचेंजेस आहेत त्यांच्यासाठी काहीतरी रेग्युलेटरी कंप्लायन्सेस बनवलेले आहेत की तुम्हाला FIU सोबत रजिस्टर्ड करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही इंडियामध्ये सर्व्हिस देऊ शकता. सो FIU सोबत रजिस्टर्ड केल्यामुळे काय असो, एक ट्रस्ट निर्माण होतो, ट्रान्सपरन्सी राहते. सो त्याच्यामुळे तुम्ही बिंदासपणे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा की इन्व्हेस्ट करताना FIU सोबत तो एक्सचेंज रजिस्टर्ड आहे का हे बघितल्यानंतरच त्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही इन्व्हेस्ट करा. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की क्रिप्टो हे इंडियामध्ये लिगल आहे का? हो, ऑफकोर्स आहे. बघा कसं आहे माहिती आहे का, माझ्या माहितीप्रमाणे तरी बघा आता गव्हर्नमेंटने 2022 साली क्रिप्टोवरती फ्लॅट 30% टॅक्स लावलेला आहे. प्रत्येक बाय सेलच्या ट्रान्झॅक्शनवरती 1% TDS ते लोक चार्ज करत आहेत. सो ज्या गोष्टीमध्ये टॅक्स इन्व्हॉल्व होतं आहे, एक गव्हर्नमेंट माझ्याकडून टॅक्स घेते, सो ती गोष्ट इनलिगल आहे असं मला तरी वाटत नाही. आता मागच्या 2 वर्षापासून मी स्वतः 30% टॅक्स पे करतो आहे गव्हर्नमेंटला त्या प्रॉफिटवर. येस, हां, प्रॉफिटवरती. जितका पण तुम्हाला प्रॉफिट होतो आहे त्या प्रॉफिटवरती तुम्हाला फ्लॅट 30% टॅक्स तुम्हाला पे करायचा आहे. आणि जे पण तुम्ही खरेदी विक्रीचे ट्रान्झॅक्शन करतात त्या ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला 1% TDS त्याच्यामध्ये द्यायचा आहे. सो गव्हर्नमेंट ज्या गोष्टीचा टॅक्स घेते तर मला तर वाटत नाही की गोष्ट ही इनलिगल असू शकते. आणि अजून आता सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याकडे G20 जी समिट होती, आपल्या इंडियाने होस्ट केली होती, सो तेव्हा सर्व देशातील भरपूर मोठे मोठे लोक आपल्या ह्याच्यामध्ये आलेले भारतामध्ये. सो तेव्हा निर्मला सीतारामन यांनी काय सांगितलं होतं की क्रिप्टो रिलेटेड आम्ही फ्रेमवर्कवरती काम करतो आणि सर्व कंट्रीज मिळून एकत्र एक ग्लोबल फ्रेमवर्क तयार करणार आहे, क्रिप्टोला कशा प्रकारे रेग्युलेट केलं जायला पाहिजे. सो त्या फ्रेमवर्कच्या अकॉर्डिंगच म्हणजे भारतामध्ये पण तेच नियम असतील, US पण तेच नियम असतील, युरोपमध्ये म्हणजे सर्व देशांमध्ये कॉमन फ्रेमवर्क असणार आहे ह्याच्यासाठी. सो ते फ्रेमवर्कचं काम चालू आहे आणि साधारणतः 2025च्या एंडपर्यंत किंवा 2026च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये हे रेग्युलेशन त्याचे येऊ शकतात क्रिप्टो रिलेटेड. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.